पुण्याच्या एक छोट्या भागात दोन मित्र राहत होते. अमोल आणि निखिल. दोघेही लहानपणापासूनचे जीवलग. शाळा एकत्र, खेळ एकत्र, स्वप्नही जवळपास एकासारखी. मोठे होऊन काहीतरी विशेष करायचं, पण दोघांच्या जीवनाच्या वाटा वेगळ्या वळणावर वळल्या. अमोल हा नेहमी वेळेचे नियोजन करणारा, प्रत्येक दिवशी काही ना काही शिकणारा, अपयश आलं तरी त्यातून धडा घेणारा मुलगा होता. त्याचं एक सवय होती, सकाळी उठून तो आपल्या दिवसाची यादी बनवायचा आणि प्रत्येक गोष्टी शिस्तीने पूर्ण करायचं. तर निखिल तोही हुशार होता, पण त्याच्यात थोड्याशी सवय कमतरता होती. नंतर करू, उद्या पाहू हे त्याच्या नेहमीचे शब्द. त्याला वाटायचं काहीतरी करून दाखवायचं, पण त्यासाठी मेहनत लागते हे त्याला मान्य नव्हते. 10वीच्या परीक्षानंतर अमोलने एक संगणक कोर्सला प्रवेश घेतला आणि दिवस रात्र मेहनत करून लवकरच एक नामांकित कंपनीत नोकरी मिळवली. सुरुवातीला पगार कमी होता, पण त्याने शिकणं थांबवलं नाही. रात्रीची वेळ वापरून तो सतत नवीन तंत्रज्ञान शिकत राहिला. निखिल मात्र अजूनही स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करेल या विचारातच होता. पण योजना बनवणे, त्यावर काम करणे हे त्याला कधी गंभीरपणाने केले नव्हते. दिवस जात होते आणि त्याचे स्वप्न हळूहळू विसरत चालले. एक दिवस दोघंही एका कॉलेजमध्ये नामांतरित होते, विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग या विषयावर मार्गदर्शन घालायला. पहिला बोलला अमोल. त्याने विद्यार्थ्यांना सांगितलं, यश आणि अपयश यातील मुख्य फरक एकच गोष्टीवर अवलंबून असतो, नित्य नियमाची कृती. तुम्ही रोज काही ना काही नवीन शिका, स्वतःला तयार करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळाचे नियोजन करा. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता, अनुभव होता आणि प्रेरणा होती. यानंतर बोलायला उभी राहिला निखिल. त्याच्या मनापासून कबुली दिली. माझी चूक हीच होती की मी फक्त स्वप्न पाहिलं, त्यावर मेहनत घेणं टाळलं. यशस्वी होण्यासाठी इच्छा असून उपयोग नाही, कृती गरजेचं आहे. त्या दिवशी विद्यार्थ्यांना 2 वेळाच्या जीवन कथा ऐकायला मिळाल्या, एक यशाची आणि दुसरी शिका देणारी. अमोल आणि निखिल या दोघांमध्ये फरक होता. अमोलने प्रत्येक क्षणाचा उपयोग केला, तर निखिल संधी घालवली. एकाने आजच वर भर दिला, तर दुसऱ्याने उद्याच्या आशेवर वेळ घालवला. कथेतून मिळवणारा संदेश, यशस्वी आणि अपयशी व्यक्ती याच्यात फारसा फरक नसतो. दोघांकडे 24 तास असतात, दोघांचेही स्वप्न असतात, दोघांनाही अडचणी येतात. फरक असतो तर फक्त दृष्टिकोन आणि कृतीचा. जो वेळाची किंमत समजतो, शिस्तीत राहतो, शिकल्याशिवाय थांबत नहीं, तोच यशस्वी होतो. बाकी सर्वजन फक्त आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी। चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना। देखने के लिए धन्यवाद।